जिल्हा सुधार समितीच्या वतीनं आम्ही वाटला जे लक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्या चौकामध्ये जे रस्त्यावर जे भरपूर खड्डे पडलेले आहेत त्यासाठी एक आंदोलन आधुनिक पद्धतीने करायचं, वेगळ्या पद्धतीने करायचं, अभिनव पद्धतीने करायचं ठरवलं। आणि ज्यावेळेला आम्ही खड्डे मोजायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला खड्डे काउंटिंग करता येणार, त्यामुळे आमच्यात एक अशा आयडिया निघाली की त्या खड्ड्यामध्ये रांगोळी काढूया म्हणजे आपल्याला खड्डे मोजता येतील। आणि अशा तऱ्हेने आम्ही जेव्हा खड्डे मोजायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की 300 खड्डे जवळपास 300 ते 400 मीटरच्या अंतरावर 300 खड्डे आहेत। तर आपल्या सांगलीमध्ये सगळे नगरसेवक ह्या गोष्टीबद्दल काय विचार करतायत? कारण आपण म्हणतो की 400 कोटी आले, 500 कोटी आले, हे पैसे गेले कुठं? आणि दादांची सांगली जी सांगली म्हणून जी आजपर्यंत प्रसिद्ध होती ती सांगली खड्ड्यांची, भ्रष्टाचाराच्या, दारूवाल्यांची म्हणून फेमस झालेली आहे। आणि ह्या सगळ्याला सुधारणा करण्यासाठी आणि एका चांगल्या चाकोरीत बसवण्यासाठी सांगली सुधार समितीतर्फे आम्ही वेळोवेळी अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करून आम्ही सांगली चांगली करण्याचा बऱ्याच प्रयत्न। जरा जरा इकडं दोन मोठे आणि 3 लहान।